गोंदिया जिले के दौरे पर आए पालक मंत्री बाबा साहेब पाटिल ने सड़क अर्जुनी तहसील के क्षतिग्रस्त क्षेत्रों का दौरा किया। इस दौरान उन्होंने पूरी तरह से बर्बाद हुई फसलों का तत्काल पंचनामा करने के आदेश प्रशासन को दिए। गोंदिया जिले में 2 दिन पहले हुई बेमौसम बारिश के कारण खेती को भारी नुकसान पहुंचा है। कुछ जगहों पर ओलावृष्टि भी हुई, जिससे मक्का जैसी तैयार फसलें भी बर्बाद हो गईं। इसी को लेकर जिले के दौरे पर आए पालक मंत्री बाबा साहेब पाटिल ने सड़क अर्जुनी तहसील के प्रभावित खेतों का निरीक्षण किया। इस मौके पर विधायक राजकुमार बड़ोले, जिला परिषद अध्यक्ष रायकराम भेंडारकर, जिला परिषद सदस्य, पंचायत समिति सदस्य, सभापति, उपसभापति भी उपस्थित थे। पालक मंत्री ने सीधे खेतों में जाकर फसलों की स्थिति का जायजा लिया और वहां मौजूद तहसीलदार, उप विभागीय अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, उप विभागीय कृषि अधिकारी को तत्काल पंचनामा करने के निर्देश दिए। हां, की आता भाताच्या शेतीला भेट दिली की आता भात काढणीला आला होता, पण गारामुळे तिथले सगळे सलपट होऊन गेले। म्हणजे त्याच्यामध्ये आता मध्ये धान्य नाही आहे। तशा प्रकारच्या सूचना आम्ही जिल्हाधिकारी महोदय, तहसीलदार यांना दिलेल्या आहेत। पंचनाम्याचं काम चालू आहे। फक्त धानचं नुकसान झालं असं नाही, तर आता टरबूजाची शेती बघितली, टरबूज असेल, ड्रॅगन फ्रूट असेल, आंबा असेल, गार आणि फळाची जिथं लोकांची टक्कर झाली, भेट झाली, ते फ्रूट्स खाण्यासारखं राहत नाही, नासून जात आहे। त्याच्यामुळं ह्या पिकाचं नुकसान झालेलं आहे। पंचनामे केलेत, करत आहेत आणि निश्चितपणे सरकार यांना मदत करणार आहे। आता टरबूजाची शेती खूप मोठी होती, आता बघितलं 10 एकरचा प्लॉट होता। हे टरबूज खायला येऊ शकत नाही, त्याचं नुकसान इतकं होतं आहे की दिसायला टरबूज वरून दिसतं आहे, पण ज्यावेळेस फोडल्यानंतर मध्ये सगळे डॅमेज झाले असते आणि खाण्यासारखं राहत नाही। म्हणून त्याचे पंचनामे करून सरकार त्यांना निश्चितपणे मदत करणार आहे। जिथं जिथं नुकसान झाले तिथे सगळ्याचे पंचनामे करून त्यांना शासन निश्चितपणे मदत करणार। दुसरं सांगायचं की यावर्षी सरकारने पीक विम्याच्या संदर्भात वेगळा निर्णय घेतला आहे। पूर्वी 1 रुपया पद्धतीने घेत होता, त्याच्यात बदल केला आहे की पूर्वी अशा प्रकारचा अवकाळी पाऊस पडला, गारपीट झाली, नुकसान झालं तर त्याच्यामध्ये समावेश नव्हता। तर अशा प्रकारे आता इथून येणाऱ्या काळामध्ये त्याचा देखील समावेश केला आहे आणि भविष्यात अशा अचानकपणे निसर्ग लहरीपणा झाला आहे। एवढा पाऊस कधी पडत नव्हता, गारपीट अचानक येत नव्हती, पण आता यायला लागले, म्हणून त्याचा देखील समावेश या विम्यामध्ये केला आहे। त्याच्यामुळे निश्चितपणे आपल्याला दिलासा मिळणार आहे। वहीं दूसरी ओर गोंदिया जिले के 8,810 किसान महात्मा ज्योतिबा फुले प्रोत्साहन कर्ज माफी योजना से वंचित हैं। इस पर पूछे जाने पर पालक मंत्री बाबा साहेब पाटिल ने कहा कि पहले कुछ बकाया था जिसे चुका दिया गया है। यदि अभी भी कोई बकाया है तो उसे भी दिया जाएगा, ऐसा उन्होंने पत्रकारों से बात करते हुए कहा। निवेदन दिलेलं आपल्याला, त्याच्यामुळे महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 8,810 शेतकरी, धान उत्पादक शेतकरी आहेत, त्यांना अजूनही प्रोत्साहन राशी मिळालेली नाही, ते वंचित आहेत। काय सांगणार? मागं जेवढं काही थकबाकी होती आमच्याकडे राहिलेली, त्या लोकांचे दिल्यात, अजून काही राहिले असतं त्यापासून देऊन टाकू त्यांची। इसी तरह अर्जुनी मोरगांव विधानसभा क्षेत्र के विधायक राजकुमार बड़ोले ने भी पहले क्षतिग्रस्त क्षेत्रों का दौरा किया था। उन्होंने बताया कि तालुका में धान, मक्का, पपीता, तरबूज, अमरूद सहित कई फसलों की बुआई किसानों ने की थी, जो बेमौसम बारिश और ओलावृष्टि के कारण भारी नुकसान की चपेट में आ गई है। सभी फसलों के पंचनामे किए जा रहे हैं और यह सुनिश्चित किया गया है कि कोई भी किसान वंचित न रहे। अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रात सडक अर्जुनी तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये 3 दिवसापूर्वी गार पडली आणि त्याच्यामुळे 80% धानाचं नुकसान झालं आहे। साधारणतः या तालुक्यामध्ये 5,000 हेक्टर धानाची लागवड आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त 200 हेक्टरच्या वर टरबूज आहे, ड्रॅगन फ्रूट आहे, ॲपल बोर आहे, यस आणि केळीचं पण लागवड आहे। तर त्याच्यात प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि नुकसानाच्या संदर्भात माननीय पालकमंत्री महोदयांनी सांगितल्याप्रमाणे जिल्हाधिकारी यांना सांगितलेलं आहे, ते सगळे पंचनामे करत आहेत आणि SDO तहसीलदार सगळे पंचनामे करत आहेत। सगळे कृषी विभाग पण त्यात सहभागी आहे। त्याच्यामुळे पंचनामे होतील आणि सगळ्यांना नक्की मोबदला भेटेल। माननीय मुख्यमंत्री महोदय आणि माननीय पुनर्वसन मंत्री आहेत, त्यांना आम्ही ऑलरेडी या संदर्भातले निवेदनं दिलेले आहेत आणि ते त्यावर कार्यवाही करतात। तालुक्यामध्ये पपईची शेती पण आहे, ते मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। पपईची पण लागवड ज्या ठिकाणी केलेली आहे, तर पपईचे पण नुकसान भरपाई माननीय महोदय नक्की करतील। आपण सगळेच पिकाचं पंचनामे करायला सांगितलेलं आहे। 3-4 दिन पहले बेमौसम बारिश आई, कहीं बारिश तो कहीं तूफान आया, जिससे कई किसानों की फसलें बर्बाद हो गईं। मैंने खुद जाकर निरीक्षण किया और जिलाधिकारी को जानकारी देकर पंचनामा करने के आदेश दिए। उसी के अनुसार पंचनामा शुरू हो चुके हैं। कुछ गांवों में पंचनामा पूरे भी हो गए हैं। इस दौरान
जिला परिषद सदस्य, पंचायत समिति सदस्य भी उपस्थित थे। ह्या 3-4 दिवसाच्या आधीच अवकाळी पाऊस आला, पावसाच नाही तर वादळसुद्धा आले। त्या वादळामुळे बरेचशा शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात नुकसान झालेली आहे। त्यांच्यामध्ये मग धानाचं पीक असेल, टरबूजाचं पीक असेल, पेरूचं सुद्धा पीक असेल, त्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। आम्ही तात्काळ कलेक्टर साहेबांना फोन करून फोनद्वारे माहिती दिली आणि तात्काळ आदेशसुद्धा दिले आणि आदेशाला अनुसरून माझ्या माहितीप्रमाणे काही गावात पंचनामेसुद्धा झाले। मी स्वतः माझ्यासोबत जिल्हा परिषदेचे सन्माननीय सदस्य, पंचायत समितीचे सदस्य होते सोबत। जवळपास आम्ही या ठिकाणी मसवानी असेल, घोटी असेल, परसोडी असेल या गावांना भेटी देऊन पंचनामे सोबतच करून घेण्याचा प्रयत्न केला आणि येत्या 8 दिवसामध्ये ही पंचनामे होतील आणि प्रत्येक शेतकऱ्याला निश्चितपणे नुकसानी भरपाई मिळेल याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत।